तिथे बरोबर आहे ना. व्हिडिओ आणि आवाज दोन्ही गोष्टी एकदा चेक करू. मला दोघं दोघं तिघ जण कमेंट करून सांगा, म्हणजे व्यवस्थित यायलंय का नाही. येत असेल तर मी सुरुवात करून टाकतो लगेच. कमेंट आल्या का? हां, ओके. क्लिअर दिसायला काय? कमेंट आल्या का? हां, लाईट बीट एक नंबर. ओके. ओके. क्लिअर दिसायला काय? आवाज बी क्लिअर आहे. काहीच ताण नाही. ओके. हां, आज थोडं महत्त्वाच्या विषयाकडे वळायचंय. बघा मुद्दा असा आहे, कालच्या याच्यामध्ये तुम्हाला मी 3 मुद्दे सांगितले होते सगळ्यात महत्त्वाचे. आता इथं काय आहे, बंदिस्त, अर्धबंदिस्त आणि मुक्त. इथं बंदिस्त हे 9 मुद्दे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. इथं अर्धबंदिस्त, ठीक आहे? आणि मुक्त. हे शेळी पालनाच्या व्यवसायामध्ये उतरल्याच्या नंतर 3 ऋतू, 3 प्रकार आणि 3 परिस्थिती या कधीच विसरायच्या नाही. कारण याच्यातूनच तुम्हाला तुमचा प्रवास पुढे न्यायचा आहे. आता मुद्दा येतो, आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे शेड व्यवस्थापन. मी इथं शॉर्टमध्ये लिहितो. सर्वांनी हा मुद्दा लिहून घ्या. शेड व्यवस्थापन. शेळी पालनामध्ये ज्यावेळेस आपण उतरतो 90% लोक इथं चुकतात. शेड व्यवस्थापनामध्ये काय मुद्दा असतो माहिती आहे का? हे कधी बी रस्त्याच्या कडेने आता तुम्ही शेळी पालनाचा किडा तुमच्या डोक्यामध्ये घुसलाय. कसं वाटलं? बसायचं बसा, जायचं जा तुमच्या हिशोबाने. हां. शेळी पालनाचा ज्यावेळेस किडा तुमच्या डोक्यामध्ये आलेला आहे, तुम्ही काय करता? पाहुण्या-रावण्याच्या गावाला जाताना किंवा लग्न सराईला चाललात, रस्त्याच्या कडेने जाता लगेच मोटरसायकलवर असतात किंवा गाडीमध्ये आणि चालता-चालता रस्त्याच्या कडेला कुठेतरी शेड दिसतो. कंपाऊंड-बिंपाऊंड मारलेलं, ह्या गेट-बीट भारी बसवलाय, जमिनीपासून उंचावरचा भारी शेड बनवलेला. ते पाहिलं की तुम्हाला वाटतं, असं आपणच करणार. हे डोक्यामध्ये चालतंय तुमच्या. मग तुम्ही जाता तिथं, तिथं जाऊन तुम्ही काय बघता? त्यानं किती उंची ठेवली मस्तपैकी, पाट्या कशा लावल्यात, पत्र कसे साइडनं मारलेत, आतमध्ये लाईट, ते पाण्याचे नाही का टोपले ठेवलेले तिथं जागेवर छोट्या. काही-काही लोकांना तर ऑटोमॅटिक बसवलेली आहे इथं. दादाहरी शेळी पालनामध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरायला आहात, त्या टायमाला ज्या काही तुम्ही सोयी-सुविधा करायलात, त्या सोयी-सुविधा ज्या आहेत, ह्या तुमच्या व्यवस्थापनामध्ये नंतर महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीच्या काळाला या व्यवसायामध्ये तुमचा अभ्यास आणि अनुभवच लागते. अभ्यास आणि अनुभव जर व्यवस्थित असेल, असा शेड डोक्यामध्ये तुमच्या जर असेल, तर तुम्हाला तुमच्या खिशामध्ये भांडवल सगळ्यात महत्त्वाचं आहे. भांडवल लिहायची गरज नाही. इथं खालीच मुद्दा आहे भांडवल. बघा, भांडवल कशामुळे गरजेचं आहे? काय मुद्दा आहे? तुम्ही ज्यावेळेस ह्या व्यवसायात उतरायला जर खिशामध्ये तुमच्या पैसे आहेत शिल्लक किंवा एखादी योजना मिळाली, तुम्ही बिनधास्त तुम्ही जो पाहिला रस्त्याच्या कडेला तसा शेड बांधा नाही त्याच्यापेक्षा 10 पट भारी बांधा. पण पैसा शिल्लक असेल तर याजानं पैसे काढून किंवा कोणाच तरी याच्याकडून उसने घेऊन, कुटाणे करून ह्या शेडमध्ये गुंतवणूक करायची गरज नाही. परंतु म्हणून त्याच्यामुळे काय असतं शेड जो आहे तो अतिशय साध्या स्वरूपात असावा. आता मी काय करतो, तुम्हाला इथं शेड व्यवस्थापनाच्या बाबतीत माझा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. एक सुंदर असा शेड आहे. हां. एक आकृती काढायलो. तुमच्यापैकी बऱ्यापैकी जणांना ती आकृती जमल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला येत असेल तर बिनधास्त काढून घ्या. थोडं लक्षात द्या मी का काढायलो आणि कशामुळे काढायलो. या सगळ्या गोष्टीनुसार तुमचा अंदाज लक्षात येईल. कंपाऊंडसाठी वेगळा घेतो. हे कशानं पुसलं रे बोर्ड तो? यानं पुसलं का? हे तेलकट झालाय, चोपडा झालाय बोर्ड. त्याच्यावर ते कपडा खराब आहे वाटतं. हे बोर्ड खराब, हे कपडा खराब आहे. पूर्ण बोर्ड तेलकट करून टाकलाय त्याने. हे बघा, आता हे आहे कंपाऊंड. थोडंसं तुम्ही बारीक लक्ष द्यायचं.
मी तुम्हाला एवढा वेळ घेऊन इतक्या बारकाईनं हा मुद्दा याच्यामुळे समजावून सांगत आहे, त्याच्या मागे 2-3 कारणं आहेत. हा मुद्दा इतका पद्धतशीरपणे आकृती काढून किंवा हे काढून कशामुळे सांगालो? कारण आपण शेळी पालन करणार आहेत. आपल्या शेळी पालनामध्ये तुम्हाला उद्या अडचणी येता कामा नये. आलं का लक्षात? अडचणी म्हणजे आता बघा, ह्या शेडवर ज्यावेळेस तुम्ही काम करताय, मी थोडंसं मध्ये-मध्ये चेक करत राहतो हां. शेड व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हां. इथं माझ्या शेळी पालनामध्ये ज्यावेळेस मी उतरायलो, सुरुवातीला शेळी पालनामध्ये मी काय शिकवल्याप्रमाणे परिसरातली किंवा आजूबाजूची शेळी असावी तुमच्याकडे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, माझ्या भौतिक सुविधेचा वापर मला शेडसाठी करायचा कमी खर्चामध्ये. कमी खर्चामध्ये मी म्हणत नाही की कमी खर्च. तुमची जर समजा अनुभव असेल तुमच्या पाठीशी, तुम्हाला शेळी पालनातलं बऱ्यापैकी किती दिवसापासून काम करायला एखादी योजना मिळाली, तुम्ही भारीचा शेड बांधा. आता तो कसा असावा, तो फार्मवरून मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. एक दिवस प्रॅक्टिकली आपल्या फार्मवरच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला शूट करून किंवा रेकॉर्ड करून मी पद्धतशीरपणे ते एलिव्हेटेड वरती फाळ्या कशा असाव्या काय किंवा महाराष्ट्रातले वेगवेगळे जणांचे शेड मी तुम्हाला टाकलेले आहेत. त्यानुसार करा. ऑटोमॅटिक बी सिस्टम केल्या तरी काही अडचण नाही. पण सुरुवात करणाऱ्यांनी ह्या पद्धतीने करायचं. ज्याला मुक्त संचार शेळी पालन करायचे बाहेर, त्यांनी ह्या कंपाऊंडचा साजधाज करायची गरज नाही. फक्त एक शेड त्याचा उभा असावा. ह्या पद्धतीनं एक शेड जरी उभा असला तरी काम झालं. ज्यांना फक्त हे करायचं. आता बघा, मी काय करतोय, हा शेड तुम्हाला सांगतोय. सिमेंटचे पोल भेटतात आपल्याकडे. सिमेंटचे पोल असतात. पोलच्या माध्यमातून आपल्याला हे करता येते. असा सिमेंटचा पोल भेटतो किंवा लोखंडाचा असेल तर ते बी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या भौतिक सुविधेनुसार शेड करायचा. तुमच्याकडे कशा पद्धतीने वातावरण आहे आणि वरच्या भागामध्ये हे 2 आडू टाकायचे. कोणते? हा एक आडू वरचा सेंटरचा, खालच्या बाजूला एक आडू ह्या पोलवरती आणि पाठीमागून एक असतो, तो दिसणार नाही आकृतीमध्ये आणि असे उभे बांबू लावायचे. ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला ज्यांना कोणाला शेडच्या संदर्भात लक्षात येत नाहीये, सर हे तुम्ही उभे बांबू कसे लावलेत, हे जाळीचं कंपाऊंड कसं मारलंय किंवा काय सगळ्या गोष्टी, तर मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करणार आहे, एक आपला आधुनिक शेती फार्मचं कंपाऊंड कसं बनवलंय, शेड कसा उभारलाय, ताडपत्र्या कशा मारल्यात ह्याच्यावरती, बांबू कसे बांधलेत, पत्र कसे ठोकलेत, सिमेंटचे पोल कसे असतात काय, ह्याच्या संदर्भामध्ये माझ्यापाशी पद्धतशीरपणे प्लेलिस्ट तयार केली मी. एक गोष्ट, कारण तुम्हाला करायचंय, तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि हे पाहावं लागेल. तर मी तुम्हाला ते आता हे आजचं लेक्चर संपल्यानंतर ते टाकून देतो. म्हणजे आधुनिक शेती फार्मवर 1 दिवसापर्यंत मी कसं काम केलं, पाचट आथरण्यापासून बांबू बांधल्यापर्यंत सगळ्या गोष्टी ते तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. मग त्या दाखवल्याच्या नंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की बाबा कशा स्वरूपात करायचं. आता हे जे आहे ही जाळी कंपाऊंड आहे. आता एक गोष्ट बारकाव्याची मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला त्या समजून घ्यायच्यात हां. हे जाळी कंपाऊंड आहे. आपण नाही का ती बाजारामध्ये जाळी भेटते बघा फेन्सिंगची, तार फेन्सिंगची जाळी. इथं तुमचा बसणार आहे गेट. ह्या परिसरामध्ये तुमचा गेट बसणार आहे. इथून तुमची वाहनं वगैरे आतमध्ये जातील किंवा तुमच्या पद्धतीने जे तुमचं रोजचं नियोजन आहे त्या विषयानुसार हां. बाकी ह्या जाळीची जी उंची आहे ही उंची तुम्हाला ठेवायची फक्त 5 ते 6 फूट. 5-6 फूट ठीक आहे. काही जण म्हणतील जे आता कंपाऊंडला जे तार वापरले जातात ना, काटेरी तार, ते तार वापरले तर चालतील का? बघा, तार वापरल्याच्या नंतर इथं आपल्या परिसरात शेळ्या फिरणार आहेत. ह्या परिसरामध्ये शेळ्या राहणार आहेत. शेळी ह्या कडीला येते आणि कडीला आल्याच्या नंतर अंग घासिते. आता तुमचे जर टोकं बाहेर आलेले तार जर असले आणि शेळीने जर अंग घासलं तर काय होईल? शेळीच्या अंगाचे कातडी निघून जातील. त्याच्यामुळे तार नाही करायचा. इथं जाळीच, ज्याला चौरस जाळी म्हणतात का आपण, तशी जाळीच वापरायची. चौरस जाळी वापरायची. ठीक आहे. आता हे झालं आपलं कंपाऊंड कंप्लीट. कंपाऊंडच्या बाबतीत काय अडचणी जर असतील मला सांगा, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती चर्चा करता येईल. दुसरा महत्वाचा विषय, हे जेवढे लेक्चर शिकवायलो, हे लेक्चर शिकवत असताना तुमच्या मनामध्ये शंका येतात.
एखादी अडचण येते, एखादी तुमच्या मनामध्ये काही समजा विषय आला, प्रश्न विचारायचा असला. आता ज्या वह्या तुम्ही घेतल्यात वही आणि पेन, वहीच्या पानाच्या एका कोपऱ्यावरती त्या सगळ्या प्रश्न किंवा शंका लिहून ठेवायच्या. हे जेव्हा शेळी पालनाचे लेक्चर संपतील, तुम्हाला आम्हाला एके दिवशी चर्चा करायची, प्रश्नोत्तरे घ्यायचे. मग त्या दिवशी प्रश्नोत्तराच्या दिवशी तुम्ही मला ते सगळे प्रश्न विचारायचे, जेणेकरून मग मी त्याचे उत्तर देईल. कारण मनामध्ये ह्या ट्रेनिंगच्या दरम्यान शंका राहता कामा नये. आलं का लक्षात? हे झालं कंपाऊंड. हे कंपाऊंड करण्यासाठी तुम्ही काय केलंय, इथं पोल उभारलेत. हे बघा, हा पोल आहे, त्याच्यानंतर इथे एक पोल आहे, हा एक पोल आहे. बरोबर आहे का नाही? कारण हे ह्या पद्धतीत आहे ना. परत ह्या इथे एक पोल आहे. हे 8 ते 10 फुटावर एक एक पोल आहे. बघा, 8-10 फुटावर एक एक पोल उभा आहे आणि त्या उभ्या पोलला तुम्ही जाळी कंपाऊंड केले. ठीक आहे ना? हे बघा, ह्या इथं झाल्याच्या नंतर हा एक पोल आहे. हा पोल तुम्हाला कमीत कमी 7 फुटाचा घ्यावा लागणार आहे. आता 7 फुटाचा कसा आणि त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी ते का? कारण जमिनीच्या खाली, इथून जमिनीच्या खाली तुम्हाला कमीत कमी 2 फूट पोल घालावा लागतो. जमिनीच्या खाली 2 फूट गेला पाहिजे. मग उरला 5 फूट वरच्या भागामध्ये. म्हणून हा कमीत कमी 7 फूट. आता बघा, हे पोल आहेत. आता हे कलर वेगळा याच्यामुळे द्यायलो, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा सरनं हा पोल सांगितला आपल्याला. बरोबर आहे का नाही? ह्याला तुम्हाला चौरस जाळी मारायची, चौकोनी गाला असलेली. इथं जी जाळी मारायला, त्या जाळीमध्ये 2 इंचापेक्षा कमी गाला असावा. 4 इंचाची, 3 इंचाची नाही. कारण 4 इंचाची, 3 इंचाची म्हणल्यावर आपण जर उद्या जर समजा तुमच्या शेळ्यासोबत तुम्ही ह्या परिसरात कोंबड्या ठेवल्या, तर कोंबडीचं पिल्लू सहज बाहेर निघते. कोंबडीचं पिल्लू बाहेर निघले नाही पाहिजे. बाहेरून बाहेरून ह्या जाळीच्या आतमध्ये मांजर, मुंगूस किंवा कोल्हा वगैरे हे प्राणी आतमध्ये येता कामा नये. म्हणून ती जाळी थोडीशी जेवढी होईल तेवढी लहान असावी, बारीक असावी. मी लय बारकाव्याच्या गोष्टी सांगालो हा. तुम्ही म्हणता सर हे इतकं इचकून शेळी पालनामध्ये इतकं बारीक माहिती असलंच पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, हा जो शेड करायला, ह्या शेडच्या बाहेर हा जो परिसर तुमचा आहे, ह्या परिसरामध्ये तुम्हाला माती ठेवायला जमणार नाही. जे शेतातली जी मोकळी माती असते तिथे तुम्हाला मुरुम टाकावं लागणार आहे, पांगून. का? शेळ्या तुमच्या रात्रभर आतमध्ये राहिल्या शेडच्या. हा मुख्य शेड. ठीक आहे? हा मुख्य शेड. ह्या शेडच्या आतमध्ये तुमच्या शेळ्या राहिल्या. इथं शेळी कधी जाणार? ह्या शेडच्या आतमध्ये रात्रीच्या वेळेला झोपण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी. दिवसभर तुमची शेळी ह्या परिसरामध्ये. मग जर ह्या परिसरामध्ये झाडं असतील तुमच्यापाशी, लय चांगलं. झाडं नसतील तर लावा. या सगळ्या कडीकाठसाऱ्याला झाडं लावा. ह्या शेडच्या आतमध्ये फक्त रात्रीच्या वेळेला, दिवसभर बाहेर. आता नवीन नवीन शेड उभारलाय सर, उन्हाचे दिवस आहेत. हा ठीक आहे ना, मग मग काय करा, ग्रेनेड बांधा एखादी ह्या शेडच्या समोरच्या भागामध्ये थोडीशी. सावलीसाठी व्यवस्था करा. आणि रात्रीच्या वेळेला पाऊस पडला, शेळ्यामध्ये जातील. हिवाळा आहे, शेळ्यामध्ये जातील. ऊन वारा पडला, शेळ्यामध्ये जातील. पण बाकीच्या वेळेमध्ये शेळ्या बाहेर मोकळ्या. मग इथं बाहेर मोकळ्या राहिल्यात ना शेळ्या, तर इथं काय करायचं तुम्हाला सांगतो. हा मुख्य शेड झाला. ह्या ह्या इथं अजून एक तुमच्या फार्मवर तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघा. मी फक्त तुम्हाला काय काय गोष्टी करायच्यात तेवढ्या गोष्टी सांगायलो. बाकी तुम्ही तुमच्या सोयीनुसार गोष्टी वाढवा किंवा कमी करा. फक्त असणं आवश्यक काय काय आहे ते तुम्हाला सांगतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तुमच्याकडे असा गोडाऊन असावा लागतो. ह्याच्यामध्ये भुसा किंवा कुटार ठेवायचंय. शेळी पालनाच्या चारा व्यवस्थापन मुद्दा शिकवते वेळेस तुम्हाला ह्याच्यामध्ये भुसा किंवा कुटार ठेवायचंय. आलं का लक्षात? हा झाला एक. दुसऱ्या भागामध्ये इथं, ह्या भागामध्ये तुम्हाला एक उकिरडा तयार करायचा, उकिरडा. आणि तो उकिरडा ह्या इथं खड्डा तयार करायचा. ह्या कोपऱ्यामध्ये तुमचा उकिरडा असला पाहिजे. ह्या उकिरड्यामध्ये तुम्हाला सगळा तुमच्या याच्यात झाडझोड, कचरा, काडी जी असेल ती सगळी इथं आणून टाकायची. त्याच्यानंतर जर वाटत असेल, नाही तुम्हाला वाटायलंय महत्वाचं आहे, करायचंय, तर एका कोपऱ्यामध्ये कोंबड्यासाठी वेगळा शेड करा. 5-50 जर कोंबड्या असतील, वेगळा शेड करायची गरज नाही. तो ह्या ह्या शेडच्या आतमध्ये बी त्या कोंबड्या ऍडजस्ट होतात. मग इथं बाहेर बाहेर काय करायचंय? हा, मग एक गव्हाण करा मस्तपैकी, चांगली चाऱ्याची. मग त्याला हे करून पद्धतशीरपणे एक गव्हाण झाली, ही दुसरी गव्हाण झाली. ह्या सगळ्या गव्हाणी वगैरे तुम्ही ठेवा. हा, पाण्यासाठी व्यवस्था ठेवायची. इथं काय केलं? पाण्यासाठी व्यवस्था ठेवली. हा, ही पाण्याची व्यवस्था झाली.
2 ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा. तुम्हाला जिथं समजा गरजेचं वाटतंय, अशा ठिकाणी तुम्ही पाण्याची व्यवस्था करून घ्या. हे पाण्याची व्यवस्था झाली 2 जागेवरती. जितकी जनावरांची संख्या त्याच्यानुसार तुम्हाला पाणी आणि चाऱ्यासाठी गव्हाणी. शेडच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला गव्हाणी ठेवायचे आहेत. हा तुमचा शेडचा इकडचा दरवाजा झाला. हा तुमचा शेडचा ह्या बाजूचा दरवाजा झाला. हे जे आहे इथलं, हे सगळं तुमचं कंपाऊंड झालं. पुन्हा इथं पत्रा मारलाय तुम्ही हे 3 फुटाचा पत्रा असावा कमीत कमी. आणि वरची जी जागा आहे, ही जी तुम्हाला सांगितली, ही मोकळी असावी. याला तुम्ही जाळी मारून घ्या परत एकदा. हा पत्रा मारल्यानंतर इथं जाळी मारून घ्या, जेणेकरून हवा खेळती राहते. इथं सुद्धा सेम तसाच पत्रा मारून घ्यायचा ह्या भागात पण. आणि वरच्या भागामध्ये ह्या इथं पूर्ण जाळी मारायची. शेडच्या आतलं व्हेंटिलेशन, शेळ्या मुतत्यात, शेळ्याची लेंडी हागती, हागल्याच्या नंतर लेंडी फुटती, मुतल्याच्या नंतर गॅसेस बाहेर येतात. याचं व्हेंटिलेशन झालं पाहिजे. हवा मोकळी राहिली पाहिजे. तुमच्या घरासारखं पॅक बंद करायची गरज नाही. शेड असाच असावा. उंचीच्या बाबतीत राहिलं. आता इथं तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतोय. इथं तुम्ही काय करायचंय, बांबू वापरा तुमच्या सोयीनुसार. त्याच्यावरती पुन्हा ताडपत्री वापरा एक. ताडपत्री म्हणजे कागद म्हणते, कोणी पन्नी म्हणते, कोणी प्लास्टिक म्हणते. शेततळ्यासाठी जी 500 मायक्रोनची ताडपत्री असते ती वापरायची. आधी बांबू, त्याच्यानंतर इथं ऊसाची पाचट वापरा. ऊसाची पाचट. पाचट म्हणजे तुम्ही जे ऊसाचं निघालेलं जे कसपट आहे किंवा कसपण आहे, तर ते किंवा डायरेक्ट वाढे जरी आथरले तरी चालतील. ह्याचे डेमो मी तुम्हाला प्रॅक्टिकल फार्मवरून देणार आहे. यानं काय होतंय, वरून पडलेला जो काही उन्हाचा तीव्रता आहे, माझ्या कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये 5 ते 6 डिग्रीचा फरक पाहायला मिळतो बाहेरच्या वातावरणापेक्षा आणि त्या शेडच्या 100% मिळतो. तिथं गार किंवा कूल वातावरण राहते उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये उबदार राहते. बाहेर जितकी तीव्र थंडी आहे त्याच्या आतलं आतलं जे वातावरण आहे ते एकदम उबदार असते. हे महत्वाचं आहे. आणि याच्यावरती जर 500 मायक्रॉनची काळी ताडपत्री जर वापरली, मग तर काही ताणच नाही. 5 ते 10 वर्ष पाण्याचा थेंब सुद्धा आतमध्ये येणार नाही. येत नाही. फक्त उंदराने ती टोकरून खाऊ नये. नाही तुमच्याकडे बच उंदरं जर असतील, त्याला मी काय करणार नाही. त्या हिशोबाने तुम्ही ते नियोजन करून घ्या. ताडपत्री प्लस ऊसाची पाचट आणि बांबूचं हे जे आहे, हे पद्धतशीरपणे बांबूनं व्यवस्थित इथं जाळी तयार करून घ्यायची. हे स्ट्रक्चर तुम्हाला उभारायचंय. एक शेड. आता तुम्ही म्हणता सर साईज. साईज मॅटर करत नाही. तुमच्याकडे शेळ्यांच्या संख्या किती आहेत त्याच्यानुसार. आणि शेळी पालनामध्ये आज जर 10 शेळ्या आणल्या, वर्षात त्याच्या 25 होतात. आज जर 25 आणल्या, वर्षात 50-60 होतात. म्हणजे उद्या वाढतं धन आहे. तर शेडची साईज ही थोडीशी मोकळी किंवा थोडीशी मोठी असावी. आलं का लक्षात? ते तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून. याचा आकार असा नाही ठेवायचा की नाही बा एवढंच ठेवावं का तेवढंच ठेवावं, काही नाही. हे पत्र्याची एक रूम तयार करायची भुश्यासाठी. हा शेड असला पाहिजे. शेडच्या आतमध्ये कोबा करायचा नाही. मुरुम टाकायचं आणि मुरुमाचं धुमस करून ठेवायचं. कोबा जर केला तर शेळ्या बसल्याच्या नंतर गारवा पावसाळ्यामध्ये ओलं राहतंय. कोबा नाही, काही नाही. हां, असल कोबा अगोदर केलेला ऑलरेडी आणि जुना शेड जर वापरात घेत असाल, हां, मग तर ठीक आहे. मग काय करायचं? एक लाकडी पॅलेटची सिस्टीम मी सांगितलेली आहे बघा, ती टाकून घ्यायची. पण जवळपास ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर असावं. हां, तुमच्याकडे जर झाडं असतील तर व्हेरी गुड. अभिनंदन आहे तुमचं. तुम्ही निसर्गाच्या संवर्धनामध्ये खूप मोठं काय मदत करायला आणि जर नसतील झाडं, तर तात्काळ झाडं लावा शेडच्या आतमध्ये. जेणेकरून मग तुम्हाला उद्या जनावराला तुमच्या सावली राहील. वातावरणानुसार, तुमच्या भूभागानुसार. पण शेडसाठी हे स्ट्रक्चर असावं. तुमच्याकडे बिबट्या, वाघ वगैरे जास्त जर येत असतील, तर हे कंपाऊंड थोडंसं उंच घ्या आणि याच्या आतमध्ये थोडंसं मजबुतीकरण करा. ज्या भागामध्ये बिबट्या वगैरे नाही, काही नाही, हा एक पत्तर मारायचं, साधी जाळी मारायची, साधे दरवाजे करायचे, शेड बनवायचा. कमी खर्चामध्ये खूप सुंदर नियोजन होईल. सुरुवात अशी झाल्याच्या नंतर माझा म्हणण्याचा उद्देश आहे, आता तुमच्या शेडवरती तुम्ही पत्र्यामध्ये करा, नाहीतर आरसीसीचं बांधकाम करा तुमच्या खिशाच्या बजेटनुसार. माझं म्हणणं फक्त एक शेड मुख्य असावा, एक कुटारासाठी व्यवस्था असावी, एक उकिरडा असावा, पाण्यासाठी व्यवस्था असाव्यात, चाऱ्याच्या व्यवस्था गव्हाणी बाहेर असाव्या, एक मुख्य गेट तुमचा बाहेर एंट्रीसाठी असावा, शेडच्या आतमध्ये एक कुत्रा असावं आणि ते कुत्रा जरा बरं असावं, नाही तर मंदाड नसावं. माझ्यापाशी 2 कुत्रे आहेत मंदाड, काही घेणे देणे नसते. त्याच्या समोरून दुसरं कुत्रं जरी गेलं तरी ते काय करीत नाही. असे कुत्रे काही कामाचे नाही. चांगलं कुत्रं, कातेव कुत्रं असलं पाहिजे. नाही इतकं बी कातेव नसावं तुमच्या शेळ्याची पकडी त्यानं गायब करावी. कोंबड्यामध्ये, शेळ्यामध्ये रमणारं कुत्रा असावं हे लक्षात ठेवा. ह्या पद्धतीनुसार. आता ह्याच्यामध्ये, ह्या शेडमध्ये बंदिस्त आणि अर्धबंदिस्त दोघांसाठी हा शेड लागणार आहे. अर्धबंदिस्तवाला सकाळी घंटा 2 घंटे शेळ्या सोडते चरायला, वापस आणतायत तरी त्याच्या शेळ्याला फिरायला स्पेस पाहिजे. मग साईज किती असावी? बघा 10-20 शेळ्या असतील, 10 किंवा 20 पर्यंतच काम करायचं, त्याच्यापेक्षा वाढवायचं नाही. सर
16x32चा शेड असावा. आता ही साईज मला आवडती म्हणून मी सांगायलो. तुम्हाला दुसरी आवडत असेल एखादा आकडा तर तुम्ही ती बघा. हां, पिक्चरला गेलो. काय मला ऐश्वर्या राय आवडते म्हणून गेलो मी. आणि मला प्रियंका चोप्रा आवडते म्हणून मी पिक्चर बघितला. मला रितेश देशमुख आवडते म्हणून बघितला. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते. उदाहरण सांगायलो. मला ही साईज व्यवस्थित वाटली. तुम्ही तुमच्या हिशोबाने दुसऱ्या साईज घ्या. तुमच्या सोयीनुसार. याचं काय असं ठरलेलं नाही फिक्स, की ह्याच साईजचा शेड असावा. आपला शेळीपालनाचा कार्यक्रम आहे. आपला मोघम कारभार आहे. आपल्याकडे सोन्याचं आहे का 1 ग्राम इकडे-तिकडे गेलो म्हणजे 10-5 हजाराचा फरक पडणार आहे. काही ढेकळं फरक पडत नाही. ताडपत्री व्यवस्थित बसली पाहिजे. माझ्या तिथं शेतातल्या जागेमध्ये ॲडजस्ट झालं पाहिजे आणि माझ्याकडे बांबू आता तुमच्याकडे बांबू 10 फुटाचा भेटायला आहे. मग तुम्हाला 8च फूट रुंदी घ्यावा लागेल. तुमच्याकडचा बांबू 18 फुटाचा आहे, 16 फूट घे. सोयी-सुविधेनुसार हां, साईज. ठीक आहे. साईज 16x32 मध्ये 10-20 शेळ्या आरामात बसतात. त्याच्यापेक्षा मोठा असेल, जास्त संख्या असेल तर करा. आणि 100 किंवा 200 किंवा 500 शेळ्यावरती काम करायचं असेल, तर शेड हा थोडासा सेंटरला मध्ये गव्हाणीसाठी गाला, इकडं कप्पे अशा स्वरूपातला असावा. त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर जणांचं दाखवलंय. ते बघा किंवा थोड्या वेळानं अजून टाकणार आहे. ह्या पद्धतीमध्ये माझ्याकडे सोयी-सुविधा असाव्या शेडच्या बाबतीत. आता मला सांगा, शेडच्या बाबतीत कोणाला काही अडचणी आहेत का? असतील समजा, तर तुम्ही काय करायच्या, वहीच्या त्या पानावर लिहून घ्यायच्या. उद्या प्रश्नोत्तराच्या वेळेमध्ये मी तुम्हाला ते क्लिअर करून देणार आहे. ठीक आहे. आता याचा घेतो फोटो काढून मी. तुम्ही बी काढून घ्या वाटल्यास. आणि आता चारा व्यवस्थापन मला तुम्हाला सांगायचंय. तर ते चारा व्यवस्थापनाकडे वळूया. आता कोणाला जर समजा 2 मिनिटं पाणी-बिणी प्यायचं असेल, तर जरासं जाऊन या. पुन्हा म्हणतात, "सर तुम्ही पाणी प्यायला बी चान्स द्यायला नाही आम्हाला." ग्रुपवरती हा फोटो टाकण्यात येईल. त्याच्यामुळे कोणी ताण घ्यायचा नाही. ठीक आहे. पुसून घेऊ. अरे हे ओलं आहे का तेलकट आहे? मला तेच मिळालं नाही. तेलकट असल्यामुळे असं करायला का बहुतेक. इतकं सुंदर ड्रॉइंग झालंय मला पुसावी वाटेना. चांगलं आलं का नाही? एकच विषय आवडीचा होता चित्रकला. येत होतं म्हणून आवडीचं होता असं नाही बरं का. काहीच येत नव्हतं, वाकडे-तिकडे रेषा वळल्या तरी धगत होतं म्हणून आवडीचा होता. असं असू द्या. हां, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आपला चारा व्यवस्थापन. लिहून घ्या, महत्त्वाचं आहे. आता मुद्दा काय येतोय माहिती का? आतापर्यंतच्या गोष्टी मला शेळी निवडता येत नाही सर. बाजारामध्ये गेल्यावर मी उचल्यावानी इकडे-तिकडे बघतो. मग दुसऱ्या एखाद्या गावातलं म्हातारं जे 40 वर्षाच्यानं शेळ्या वळल्यात, त्याच्या खिशामध्ये ₹1000 टाकायचे. पहिले मी ₹500 म्हणत होतो 2-3 वर्षाखाली. आता 1000 म्हणावं लागेल कारण 500 मध्ये कुत्रं बी आपल्याकडे येईना झाले. काही इकडे म्हणलं येऊ म्हणलं तरी त्याला 500ची नोट दाखवावं लागेल. 500त काम होईना झालंय आज. आज 1000 लागायलेत. 1000-2000 म्हाताऱ्याजवळ टाकायचे. म्हाताऱ्याला घेऊन जायचं बाजारामध्ये. बाबा फक्त आपल्याला चांगल्या शेळ्या निवडून द्या. म्हातारा नंबर 1 क्वालिटीच्या शेळ्या चांगल्या किमतीमध्ये बसवून देते तुम्हाला. 1000च्या बदल्यात तुमच्या 5-10 हजाराचा फायदा म्हातारा करून देते. म्हणजे शेळी निवडताना जरी तुम्हाला ते मुद्दे लक्षात नाही आले तरी ताण नाही घ्यायचा. शेड, सर तुम्ही ते शेड समजावून सांगितला. आपल्याला काय तेवढं जरा जजमेंट बसणार आहे बांबू-बिंबू काय. गावातलं एखादं जे शेड करणार आहे साधे किंवा 1-2 लोकं असतात गावामध्ये त्याला बोलवायचं, त्याला एक गुत्त द्यायचं, ते तुमचं शेड तयार करून देते किंवा मग हे 2-3 व्हिडिओ त्याला शेडचे दाखवायचे. "हां, हे बघ, हे बघ, हिनं कसं केलं ते बघ आणि मला करून दे." ते करून देते. पण आता इथून पुढचे मुद्दे तुमच्यासाठी महत्त्वाचे. चारा. शेळ्याला आणल्याच्या नंतर शेड ओबड-धबड असला तरी चालेल. शेळी निवडताना जरी कमी मिळाली तरी चालेल. तुमच्यापाशी आणल्यावर खाऊच जर नाही व्यवस्थित घातलं, कुसळं देणार आहे का ती? तुम्हाला जर समजा त्याचा चारा नाही दिला तर? अरे दूध आटतंय, पिले करमुडे होते तर शेळी मरकुडी होती, बरगाड्या बाहेर निघतात, इकून टाकावं लागते. 15,000 शेळी 5,000त विकून मोकळे. काय करू लागले? शेळी पालन करू लागलो. थोतर वर करून पुन्हा लोकांना आपले टिंगल-टवाळ केलं, मोकळे. म्हणून ह्या गोष्टीची वेळ येऊ नये. म्हणून आता एक चारा व्यवस्थापन हा मुद्दा सांगतो. शेळी पालनामध्ये 3 प्रकारचा चारा आहे. एक म्हणजे कसं जरा कार्यक्रमच गंडायला जरा खडू बरोबर बसेना आमच्या. खडू. हां. काय मुद्दा आहे? हिरवा चारा. हिरवा चारा. त्याला आपण ओला चारा म्हणू हां. 2 नंबर आहे सुका चारा. सुका चारा. त्याला आपण कोरडा चारा म्हणतो. कोरडा चारा म्हणजे कुटार, भुसकट, कडबा, भुईमुगाचे येलं आणि तिसरा चारा. तिसरा चारा म्हणजे त्याला आपण भरडा म्हणूया. शेळ्यांचा खुराक.
खुराक माहितीये का? खुराक फक्त बैलाला, म्हशीला किंवा शेपुडेला दिला जात नाही. खुराक तुम्हाला सुद्धा दिला जाते. तुम्हाला कोणता खुराक दिला जातो? हिवाळ्यामध्ये उडदाचे लाडू, मेथीचे लाडू आपण जे बनवतो ना, उडदाची डाळ, थोडेसे काजू, थोडेसे बदाम, खारीक, खोबरं, त्याच्यामध्ये जरासं डिंक वगैरे टाकून बाळातणीला बनवते बघा आपल्या इकडे. बाळातीन बाई झाली का, ते अंगात ताकद-बिकत येण्यासाठी खुराक. मग सेम तसा खुराक आपल्याला शेपुड्याला बनवायचा आहे. आता याच्या संदर्भात थोडंसं याच्यावर येतो. हिरवा चारा. बघा, आपण एक गोष्ट कधीच विसरायचं नाही. आपण संगोपन कशाचं करायलो? कशाचं करायलो? शेळी. शेळीचं नेचर काय आहे? आजपर्यंत हजारो वर्षापासून शेळी आपल्या पृथ्वीतलावर आहे. माहित नाही कधी उगम झाला शेळीचा आणि कधी विकास झाला ते. पण शेळी आहे. शेळीचा उद्देश काय आहे? बाजारामध्ये मटण बोकडाच्या स्वरूपात, मटणाच्या स्वरूपात बोकड विकले जातात आणि ते आपल्याला खायला येतात. आणि पाठ जी तुम्हाला दूध देते. पाहुणे-रावणे आले, धरली की पिळी, टंगडं वरी केली की पिळीच. लगेच चहा किंवा दूध त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. म्हणजे शेळीचा मुख्य उद्देश आपल्या भागामध्ये दूध आणि मटण. मग ही शेळी विसरायची नाही. मग दूध आणि मटण खाऊ घालायचं म्हणल्यावर शेळीचा इतिहास माहिती असला पाहिजे. आजपर्यंत शेपुडी बाहेर मोकळं चरलेली आहे. आता नाईलाज आहे आपला. आपल्याला धुरे-बांधारे राहिले नाही, आपल्याकडे पडीत जमिनी राहिल्या नाही, आपल्याला पाहुण्या-रावण्याचे मध्ये नाव जाईल, भावकीत नाव जाईल म्हणून आपण शेळ्या बंदिस्त करायला, चारायला नेईनात. म्हणून हे बंदिस्त आणि अर्धबंदिस्त प्रकार आलेत. मागच्या काही वर्षाखाली 10-20 वर्षाखाली हा प्रकार जास्त प्रमाणात आलाय. आता ज्या फिरणाऱ्या शेळीला तुम्ही बंदिस्त केलंय, बघा मी काय म्हणालो, हे वाक्य लय महत्वाचं आहे. फिरणाऱ्या शेळीला तुम्ही बंदिस्त केले. फिरणारी शेळी काय खात होती? वलं, वाळलं, आंबट वलं काही बी खायची. गांजरे गवत खाय, झाडपाला खाय, झुडूप खाय, गवत खाय, वेली खाय, काही बी खायची. उंबर, वड, ते बोर, आंबा, चिंच, कडुनिंब काही बी खायची. बरोबर आहे का नाही? त्या शेळीला तुम्ही काय केलंय? बंदिस्त केले. मग बंदिस्त केलंय म्हणल्याच्या नंतर जर समजा तुमचं हुंदडणारं लेकरू बाहेर उड्या मारायले, पाहुण्यारावळे बच-बच करायले, अशा लेकराला तुम्हाला जर एका जागेवर शांत बसवायचं तर काय करावं लागणार आहे? त्याच्या हातामध्ये आजच्या काळामध्ये जर म्हणलं तर मोबाईल द्यावा लागणार आहे. म्हणजे त्याच्या आवडीचा विषय. त्याच्या आवडीचा विषय जर त्याला दिला, पोरगं गप्प बसतंय. काही धिंगाणा करीत नाही, मस्ती करत नाही. आहे का नाही घरामध्ये कळत नाही. सेम तशी पद्धत वापरायची दादा. तुम्हाला जर शेळी बंदिस्त करायची, तर शेळीच्या आवडीचं द्या. बरं आवडीचं दिल्याबरोबर आता पोरगं शांत बसल्यावर तुम्ही काय करतात? त्याला कार्टून आवडतंय, पण कार्टूनमध्ये तुम्ही थोडेसे शैक्षणिक कार्टून लावून देतात. काहीतरी शिकता येईल असं. तसं मग शेळीला खुराक बी देताना, आवडीचा खुराक देताना पोषक खुराक द्यावा लागणार आहे किंवा चारा जो आहे तो तिच्या आवडीचा आणि तिला योग्य असा चारा लावावा लागणार आहे. म्हणून तुमच्या शेतामध्ये जे तुमचं 1 एकराचं नियोजन करायला, आता उदाहरण सांगतो तुम्हाला. आता पुन्हा आकृती आली बघा. हे जरा इकडेच घेऊ का? हां, थांबा हां. आकृत्याशिवाय समजत नाही आपल्याला आणि त्यातले मला लय नाद आहे आकृत्याचा. एक ओला चारा, हां, ठीक आहे. ओला चारा, 2 सुका चारा आणि 3 भरडा. हे 3 प्रकारामध्ये तुम्हाला शिकवायचं आहे. अजून 2 प्रकार आहेत. पण त्याच्यावर थोडंसं उशिरा येऊ. आता मुद्दा येतो पूर्ण आलं बघा रान. हे हे आहे आपलं 1 एकर उदाहरणार्थ. जर वाकडं-तिकडं झालं का? असू द्या. हां. हे 1 एकर वावर आहे. वावर आहे तर पॉवर आहे. ह्या 1 एकरामध्ये मला लावायचा माझ्या शेळ्याचा चारा. तुम्ही म्हणता सर किती शेळ्यासाठी किती लावावा? सुरुवातीला एकरभर करा 10-20 शेळ्या जर असतील तर. जसं-जसं तुम्ही 4-5 महिने शेळीपालन कराल तुम्हाला बरोबर कळते माझ्या शेळ्याला किती चारा लागणार आहे. त्याच्यामुळे एकदा फक्त उडी हाणावी लागते. विहिरीमध्ये एकदा पोहायला उडी हाणली की बरोबर पोहतंय ते. मग खोली किती का आहे महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात ते बरोबर थवाचा जाऊन माती बी काढते. मुद्दा असा एकदा पहिली उडी हाणावी लागते फक्त. आता मी शिकवायला म्हणून जाऊन लगेच उडी हाणून येतात. शेळी पालनामध्ये उडी हाणायची. एकदा चारा लागवड करून बघायचा मग तुम्हाला हे होते. चाऱ्याच्या 2 पद्धती आहेत. एक सरी पद्धत आणि दुसरी वाफा पद्धत. मेथी, पालक, कोथिंबीर जेव्हा शेतामध्ये तुम्ही टाकतात ती वाफा पद्धत असते आणि ऊस लागवड करताना किंवा हळद लागवड करताना जो दांड पाडला जातो किंवा जो माल्या पाडला जातो त्याला म्हणतात सरी. 4 किंवा 5 फुटावर एक सरी पाडल्या जाते आणि ऊस जसा त्या सरीच्या बाजूला एका कोपऱ्याला किंवा मध्यभागी लावला जातो तसं ह्या चाऱ्याची लागवड करायची 2 पद्धती. मग 1 एकरचं नियोजन हे 2 पट्ट्यात करायचं. हे बघा
ह्या पद्धतीमध्ये इथं काय करायचं, हा इथं काही सोडून वाफे पडले असे झाले तुमचे वाफे. या भागात काय करायच्या, अशा सऱ्या पडायच्या, जे तुमच्या सूर्याचा समतळ आहे तसं. मग याच्यामध्ये लागवड करायचे तुम्हाला चारे, शेवरी, सुबाबळ, हदगा, शेवगा, हे लावायचे तुम्हाला ह्या धुऱ्यावर. उदाहरणार्थ इथं अशी सगळ्या धुऱ्याच्या कडीनं हे चारे, सगळ्या धुऱ्याच्या कडीने किंवा शेवटच्या जे 2 माले आहेत ते. मग आतमध्ये ह्या सरीमध्ये, ह्या सगळ्या सरीमध्ये नेपियरचे चारे लावायचे. नेपियर चारा, नेपियर म्हणजे सध्याचे सुपर नेपियर, हाफ रेड नेपियर, सरस्वती, तैवान, विराट किंग, बाजरा क्रॉस, मका क्रॉस, 5G, 4G, हे जेवढे आहेत हे सगळे चारे मध्ये लावायचे सरीमध्ये. इकडे जे 2 उरलेत, तुती, तुमचा दशरथ, त्याच्यानंतर तुमचा मेथी, मेथी घास, बरोबर आहे, मक्का, किंवा तुम्ही तुमच्याकडे वेगवेगळे जर असेल तर गोपीकृष्ण किंवा मार्वेल. बघा, मी काही मोजके नावं दिलेत. शेळी पालनामध्ये माझ्या फार्मवर जर आले तुम्ही, आधुनिक शेती फार्मवर ज्यावेळेस तुम्ही काही जण तुमच्यापैकी येऊन गेलेत, माझ्याकडे कमीत कमी 20 प्रकारचे चारे सध्या आहेत. मी 27 प्रकारचे लावले होते. मध्यंतरीच्या काळामध्ये मुलांसाठी मी अकॅडमी केली पोलीस भरतीच्या तयारीसाठी, तर त्या भागामध्ये आमचे 4-5 प्रकारचे चारे गेलेत छोटे छोटे. शेताच्या कडेला आम्ही ट्रॅक बनवला रनिंगसाठी मस्तपैकी सुंदर, आणि पोरांची तिथे व्यवस्था केली, हॉस्टेल, मेस, रिडिंग वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात. आता ते वेगळं कार्य आहे, गावातल्या आणि पाहुण्या-रावण्याच्या किंवा मित्र परिवाराच्या मुलांसाठी तो प्रकार केलेला आहे. कारण खात्यामध्ये 10-12 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, त्याच्यामुळे ते एक गावासाठी कार्य असं कार्य वेगवेगळे करायचे आपापल्या पद्धतीनं. तर मग तिथं त्या अकॅडमी आता 6 महिन्याखाली तयार केली. तर त्या अकॅडमीच्या भागामध्ये 4-5 चारे गेले, तरी पण माझ्याकडे आज 20 प्रकारचे चारे आहेत. कधी जर आले तर या, किंवा प्रॅक्टिकलच्या याच्यात मी तुम्हाला ते दाखवून देतो. तर हे चारे मला तिथे लागवड करायचे. आलं का लक्षात? हे चारे तुती, मका, नेपियर वगैरे वगैरे. ह्या चाऱ्याने काय होतंय, जी तुम्ही इतके दिवस फिरणारी, मुक्त फिरणारी शेळी होती, ती बंदिस्त केल्यामुळं त्या शेळीला परिणाम होणार नाही. मग त्या शेळीला सगळं हिरवं खायला भेटेल आता सध्या. आणि हे सगळ्या प्रकारचे चारे ज्यावेळेस तिच्या खाण्यामध्ये जातात, तेव्हा तुमच्या शेळीला ओला चारा जो आहे भरपूर प्रमाणात मिळाल्यामुळं शेळीची तब्येत बनते. काय मुद्दा आहे, हे एवढं कशामुळे तुम्हाला सांगायलो, शेळीला 18 पगड वनस्पतीचा पाला खायची सवय. सुबाबळीचं झाड जरी असलं आणि गाजर गवताचं झाड जरी असलं, तरी पण ती सुबाबळीचा बी शेंडा खाते आणि गाजर गवताचा बी शेंडा खाते. लप 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 फक्त शेंडे हाणायची सवय आहे तिला. सोनं दिलं तरी बी थोडंच खाणार आणि हिनगुड दिलं तरी बी थोडं खाणार. तिच्यापाशी चवना नाही शेळीपाशी. नाही मग आता ही सुबाबळी बुडा पस्तोवर खावी, तिला नाही कळत. तिला लप 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 फक्त चंचल चंचल मन आहे तिचं, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला ते करावं लागेल. आता तो मुद्दा झाला. आवाज व्यवस्थित यायला ना पण माझा, कसं माईक लावलेले असल्यामुळे आज जरा मला वारंवार चेक करावं लागेल. बघतो एकदा. हा, तर ह्या चंचल मनस्थितीमुळे तुम्हाला मात्र त्या शेळीचं जर मला वारंवार चेक करावं लागेल. हा, हे आवाज व्यवस्थित करतो. हा, बघा आता हे चारे लागवड करायचे. ओल्या चाऱ्यामध्ये तुमच्याकडे जर समजा झाडपाले असतील, वड, उंबर, पिंपळ, चिंच, तुमच्या परिसरातले, आपटा, लिंब, कडुनिंब ज्याला म्हणतात आपण. त्याच्यानंतर तुमचे बोर, हिवर वगैरे, हिवर तसं असं देऊ नका. पण ह्या सगळ्या ज्या चाऱ्यांचे जे काही तुमच्या आजूबाजूचे जे पाले आहेत, हे झाडपाले आणून जरी तुमच्या शेळीला टाकले, तरी पण खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. हे महत्वाचं आहे दादा. हे हे तुम्हाला आणून टाकावं लागेल. कडुनिंबाचा पाला आणि वड उंबराचा पाला तुम्हाला काय झालं, आपण शेळी बंदिस्त केली आणि बंदिस्त करताना शेळीचे जे स्वातंत्र्य होतं ते आपण एका आपल्या शेडवरती टाकले. तर मिनरल मिक्सचर, खनिज, सत्वयुक्त घटक तिला आता भेटणं झालीत. तुम्ही औषधं टायमा-टायमाला देताल म्हणून गॅरंटी नाही. म्हणून तुम्हाला तिला हे सगळं झाडपाला आणून टाकावं लागणार आहे. ठीक आहे. आता सुका चारा. सुक्या चाऱ्यामध्ये काय माहिती आहे का? तुम्हाला इथे लिहूनच देतो. तूर, हरभरा, सोयाबीन, याचा भुसा किंवा ज्वारीचा कडबा, त्याला आपण कडबा म्हणू. हे सगळं तुम्हाला जमा करून ठेवायचंय. जो शेड व्यवस्थापनामध्ये जो गोडाऊन सांगितला होता का, हे सगळे कुटार किंवा जे भुसे आहेत, भुसकट, मळणी यंत्रातून काढल्याच्या नंतर जे उरतंय, हे शेळ्यांचा सुका चारा लेवल आहे.
हरभऱ्याची टरफलं, तुरीच्या शेंगाची टरफलं जे उरलेले असतात ते तुम्ही काढून घेतल्याच्यानंतर हे खूप आवडीने खातात. आणि हा सुका चारा तुम्हाला पावसाळ्यामध्ये खूप कामी पडणार आहे. ज्वारीचा कडबा पण ज्वारीचा कडबा करताना असं मोठं धान नाही घ्यायचं. अंगठ्यासारखं ठोकर नाही, करंगळीसारखं बारीक. म्हणजे ते शेळीला आवडीने खाता येते. पालेदार कडबा घ्या. हे सुका चारा. आणि भरड्यामध्ये काय माहिती का, मक्का आणि मक्यासोबत इतर काही घटक टाकून आपण भरडा तयार करायचा. भरड्यासोबत जसं गहू, बरोबर आहे का? थोडंसं सोयाबीन, हां? त्याच्यानंतर थोडंसं कोणती बी डाळ जी असते त्या डाळीचं जे मिश्रण असतं त्याला आपण भुकटी म्हणतो. हे किंवा चुन्नी म्हणते बघा कोणी. डाळ मिलमधून जी भेटते का ती. ही सगळी मिक्स करायची आणि ह्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर टाकायचं. मिनरल पावडर थोडंसं, जरासं मीठ टाकायचं. या सगळ्याचं मिश्रण काय करायचं, आता हे 10 किलो जर बनवायचं असेल 10 किलो, तर याच्यामध्ये अर्धी मका असावी. बाकीचं 1-2 किलो घेतलं तरी चालतंय. आणि हे मिश्रण तयार केलेलं याच्यामध्ये आपल्याकडं सरकीची पेंड असते बघा. सरकी किंवा सरकीची पेंड ती किलो 2 किलो मिक्स करायची आणि हे तुम्हाला द्यायचंय शेळीला खायला. भरडा शेळीला ज्यावेळेस द्यायला शेळीला, तर तो फक्त पाव किलो असावा 250 ग्रॅम पर्यंत. बोकडाला ज्यावेळेस बोकडाला देताय, तर तो 400 ते 500 ग्रॅम दिला तरी चालतो. 400 ग्रॅम पर्यंत. आणि पिल्लं जर असतील तुमच्याकडे छोटाली, हे सगळं बनवलेला हा भरडा बनवते वेळेस चक्कीमधून किंवा जी गिरणी असते त्याच्यातून भरडून घ्यायचा. अख्खा गहू, अख्खी मका ठेवायची नाही. त्याचे 4-5 तुकडे झाले पाहिजे आणि हे तुकडे झालेले मिश्रण जे आहे, तुमच्याकडे हलका पाण्याचा शिडकावा मारला तरी चालेल, त्या पद्धतीने तुम्हाला द्यायचंय. ही मिनरल मिक्सचरचं जे पावडर असते का, मेडिकलवर तुम्हाला मिनरल्स, खनिजाचं पावडर भेटते, ते त्याच्यामध्ये टाकायचं. हे 10 किलोसाठी 100 ग्रॅम त्याचं गणितच आहे. हे मिनरलचं पावडर जे आहे ते 100 ग्रॅम 10 किलोसाठी. जास्त प्रमाणात ते जमत नाही किंवा तुम्ही डॉक्टरला विचारू शकता. आणि हे खुराक तुम्हाला द्यायचं आहे. आता या शेळीला कोणत्या द्यायचा? सगळ्या शेळ्याला द्यायला पुरतंय का? तुम्ही जर व्यवस्थापन चांगलं करत असाल तर सगळ्या शेळ्याला दररोज द्यायला बी पुरतंय. पण खर्च किती येतो याचा? लय झालं ₹25 पर्यंत खर्च येते. ₹25 किलो. कारण या चुन्नी सगळ्या डाळीच्या ₹20-25 किलो भेटतात. मकाचा सध्या रेट 16, 17, 18, ₹20 पर्यंत आहे. गहू ₹20-22 पर्यंत. त्यातला थोडासा डागेल किंवा हे जरी आणलं तर आपल्या शेळ्याला खाऊ घालायचं आहे. आपल्याला ते का चपात्या करायच्या घरी? नाही. तर ₹20 ते ₹25 किलो पर्यंत पडते. बरोबर आहे. पाव किलो द्यायला तुम्ही एका शेळीला. पाव किलो. म्हणजे जवळपास ₹6 एका शेळीला. महिन्यामध्ये साहित्रिक 18 ₹180. आपल्याला द्यायचं आहे कोणाला? गाभण असताना 3 महिने आणि पिल्लं असताना 2 महिने, 5 महिने. बरोबर आहे. तर आपली 5 महिने जरी म्हणलं तरी ₹700-800 खाऊ घालत होते एका शेळीला. एका वेताला एका शेळीला जर तुम्ही ₹700-800 जर भरडा खाऊ घातला, तर तुमच्या पिल्ल्यामध्ये ₹5000 फरक पाहायला भेटते. हा प्रयोग तुम्ही करून बघा. एका शेळीला भरडा खाऊ घालून बघा आणि एका शेळीला खाऊ घालू नका. तुम्हाला तुमच्या नजरेला सगळा खर्च पाहायला भेटते. हा मुद्दा आहे. हे करावं लागणार. इन्व्हेस्टमेंट आहे. ही गुंतवणूक. ₹800, ₹700-800 शेळीवर एका वेताला जर खर्च केले, तर तुम्हाला त्याच्यावर रिटर्न किती भेटते बघा. आणि हा विषय अनुभवातला आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की भरडा बनवायचा आणि भरडा द्यायचा. गाभण असताना द्यायचा, पिल्ले पेत्या असताना द्यायचा आणि जी शेळी खराब व्हायली त्या शेळीला द्यायचा. हे आवश्यक आहे. ठीक आहे. हा मुद्दा झाला. सोडून द्या. आता हा भरडा दिला. कधी द्यायचा? सकाळ संध्याकाळ तुमच्या मनानुसार देऊ शकता. सकाळी दिला तरी चालतो, संध्याकाळी दिला तरी चालतो. बोकडाला पिल्ल्याला 100 ग्रॅम पर्यंत द्यायचा. हे झालं भरड्याचं. याच्यानंतर 2 कन्सेप्ट सगळ्यात महत्वाच्या आहेत. एक मी इथं लिहितो महत्वाची, हायड्रोफोनिक. हायड्रोफोनिक आणि आझोला. काही जण म्हणतात आजोला शेळी पालनामध्ये चालतो का? 100% चालतो. तुमच्याकडे चांगला आजोला जर तुम्हाला तयार करता आला, तर या भरड्यामध्ये मिक्स करून टाकायचा. एका शेळीला 100-50 ग्रॅम गेला तरी बस झाला. हिरवी वनस्पती प्रोटीनयुक्त चारा आहे. पण तो बनवायचा कसा? याचा एक डेमो आहे माझ्यापाशी. आपल्या फार्मवर आझोलाचा, मी जसं मगाशी म्हणलं ना, आपण ती पोलीस भरतीच्या मुलांसाठी जी अकॅडमी गेली, त्या ठिकाणी माझा आझोलाचा शेड, गांडूळ खताचा शेड आणि काही चारे गेलेत. तर म्हणून तो आझोलाचा सेटअप मी दुसरीकडे बसवतोय. तर तो मी रेकॉर्ड करून ठेवलाय. आझोला पहिल्यापासून शेवटपर्यंत कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ टाकून देतो. तुम्हाला बघून घ्यावा लागेल. कारण तो ट्रेनिंगचा भाग आहे. पद्धतशीर मी सांगितलेले आझोलाच्या संदर्भात. दुसरा मुद्दा आहे हायड्रोपोनिक. मक्याच्या चाऱ्यापासून म्हणजे सुक्या मक्यापासून 9-10 म्हणजे 1 फुटापर्यंत 9-10 इंचापर्यंत वाढणारा हिरवा चारा तयार केला जातो.
ज्याच्याकडे शेती नाही, ज्याच्याकडे चारा पिकं नाही, त्याच्यासाठी तो पर्याय खूप चांगला आहे. परंतु हायड्रोपोनिक तुम्हाला जमतो का आधी बघा आणि जमतो का बघण्यासाठी आधी तो दाखवावा लागेल. तर फार्मरचा प्रॅक्टिकल डेमो आहे हायड्रोपोनिकचा. ते ते पण तुम्हाला टाकतो थोड्या वेळाने ग्रुपवरती. तर तो बघावा लागेल. बघितल्याच्या नंतर तुम्हाला तो सगळा लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. हायड्रोपोनिक आणि आझोला ह्या दोन्हीही कन्सेप्ट चांगल्या आहेत. शेळी पालनामध्ये वापरल्या जात आहेत. परंतु एक गोष्ट सांगू का? तुमच्याकडे जर समजा हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे किंवा तुम्ही शेतामध्ये टाकून सहज करू शकता. तर मग हायड्रोपोनिकच्या नादी लागू नका. का? खर्चिक आहे. सेटअप बसवायला खर्च करावा लागणार. एका माणसाला भलता वेळ द्यावा लागणार. वेळखाऊ आहे आणि खर्चिक आहे. काही जर मध्ये ऑटोमॅटिक वगैरे बसवला सगळ्या गोष्टी चालते, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पर्यायच नाही जमिनीचा. कारण ह्याच्यापेक्षा हिरवा चारा जमिनीत खूप चांगल्या पद्धतीने येतो. तर नसेलच पर्याय तर करा. असल पर्याय इतका बी फरक नाही. कारण काय आहे, रोज नुसतं काजू बदाम खाऊन बी जगणं होत नसतंय. भाकर खावावं लागते. बरोबर आहे. काजू बदाम टायमा-टायमाला थोड्याफार प्रमाणात ठीक आहे. अशा स्वरूपात हा सेटअप असावा. आझोलाचा आणि हायड्रोपोनिकचा. कळालं का मला काय म्हणायचंय ते? हां, तशा पद्धतीने. मटण रोजच खाते का माणूस? नाही. हप्त्याला एकदा आणलं ठीक आहे. चवदार आपल्याला बी चवीला बी चांगलं, शरीराला बी बरं. नाहीतर रोजच रामपाऱ्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मटणच खाल्ले. काय कामाचं ते? खर्चिक बी परवडणार नाही आणि पोटाला बी झेपणार नाही आपल्या. त्याच्यामुळे खिशाला झेपणार नाही आणि पोटाला झेपणार नाही. किती करोडपती आणला तरी रोज थोडंच मटण खात असते. हा मुद्दा आहे. त्याच्यामुळं कधी-मधी ठीक आहे. नाईलाज आहे ठीक आहे. काय अडचण नाही. त्या स्वरूपावरती. आता मी तुम्हाला चारा समजावून सांगितलाय. ओला चारा तुमच्या शेतात लावायचा आहे. तुम्हाला शेत नसेल तर भाडे करार पट्ट्यानुसार किंवा भाडेतत्वावर घ्या. चारा व्यवस्थापन करा. शेळी पालनामध्ये उतरायच्या अगोदर किमान 2 महिने पहिले तुम्हाला चारा लावावा लागणार आहे. 2 महिने अगोदर चारा व्यवस्थापन जर व्यवस्थित तयार केलं. हां, आता हे लावताना बिया आणि कांड्या. काही बिया असतात आणि काही कांड्या असतात. नेपियरच्या सगळ्या कांड्या भेटतात आणि काही याच्या बिया. तर हे बियाणं, कांड्या वगैरे आपल्या फार्मवर उपलब्ध आहे. तुम्ही मला सांगा तुमचं क्षेत्र किती आहे? मी तुम्हाला पद्धतशीरपणे ते तो तयार करून देतो. त्यातून आपण करूया. पण जर समजा तुम्हाला हे पण शेळी पालनात उतरायच्या आधी चारा लागवड करून मगच उतरायचं. चारा जर समजा तुम्हाला लागवड करता आला नाही, मग उद्या शेळ्या आणलेल्या त्याला खाऊ काय घालायचं? डोंबलं? माती ढेकळं खाऊ घालता का? नाही जमणार. म्हणून चारा व्यवस्थापन आणि ते 3 प्रकारेच असावं. तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्हाला जर समजा रोज ताटामध्ये वरण आणि चपाती हे 2च आयटम दिले सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2-4 महिने सतत. तुमचं वजन उतरल, तुम्ही करपून जाल, तुमची कार्यक्षमता घटते. आणि त्याच ताटामध्ये जर समजा तुम्हाला वरण, चपाती, भात, पापड, लोणचं, एखादी सुकी भाजी, उद्या भेंडी, परवा शिमला, त्याच्यानंतर गोबी असे सुके आयटम बदलायलेत. कधी-मधी गुलाबजामुन, बासुंदी. तुमचं 5-7 किलो वजन महिन्यात वाढतंय. सत्वयुक्त आहार, मग तो खुराक असो, आहार असो. म्हणून ओला चारा, सुका चारा, भरडा 3ही घटक महत्त्वाचे आहेत शेळी पालनामध्ये. ते द्यावेच लागणार आहेत. त्या स्वरूपानुसार तुम्हाला शेळीपालन करावं लागतंय. आता चाऱ्याच्या संदर्भात जर काही अडचणी असतील, आता मी जवळपास तुम्हाला चारा व्यवस्थापन मागच्या 20-25 मिनिटापासून शिकवलंय. नाही सर माझ्या मनात ही शंका होती, माझ्या मनात ती शंका लिहून घ्या. आताच लिहून ठेवा. जेव्हा शंका उत्पन्न झाली तेव्हा लिहून ठेवा आणि मला प्रश्नोत्तराच्या वेळेस ते सांगायचं. मग सगळ्या प्रश्नाची सविस्तर उत्तर मी तुम्हाला देईल. आलं लक्षात? हं. तर हा विषय. आता चारा व्यवस्थापन पावसाळ्यामध्ये सगळे चारे लावणं खूप चांगली पद्धत आहे. पावसाळ्यात पाऊस पडतो, आपल्याकडे पाणी असते चारे. तर आता यायला टाईम चारे सगळे लावून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही शेळी पालनामध्ये उतरा. चारा व्यवस्थित मोठा झाल्याच्या नंतर. बंदिस्त, अर्धबंदिस्त करायला तुम्हाला चारा व्यवस्थापन करावंच लागणार. हे जे आहे ना फिरस्तीवालं, यानं काय एक कांडी जरी गवताची नाही लावली तरी चालते. फक्त यानं काय करायचं फिरस्तीवाल्यानं जरासं सुका चारा जमा करून ठेवायचा. तुरीचं किंवा ज्वारीचं जे कुटार आहे, जरासं जमा करून ठेवून द्यायचं. ह्या हिशोबाने. चालेल. थांबू? कसं वाटलं आजचं लेक्चर? मग आता काय करायचं Instagramवर, YouTubeवर जायचं आणि तिथं जाऊन कमेंट करायची. एखाद्या कोणत्या बी व्हिडिओला करा. सरांचं ट्रेनिंग केलंय आणि ट्रेनिंगमध्ये सर फार सुंदर पद्धतीने शिकवतात. जर तुम्हाला फार सुंदर वाटत असेल तर, नाहीतर असं बी सांगू शकता, मी ट्रेनिंगला जॉइन झालो होतो आणि सरनं काही व्यवस्थित शिकवलं नाही आणि काही त्याला येत नाही किंवा सरांना काही माहिती नाही. असं जरी लिहिलं तरी चालेल. परंतु लिहा. काय व्हायलंय, तुम्ही चांगल्या गोष्टी लिहिणं झालात. त्याच्यामुळं बाकीच्या एखाद्याचे सहज नाराज झाले तर त्याला वाटतंय. लोकांना कळू द्या. मी ह्याच्यासाठी नाही किंवा मग लय मोठं नाव व्हावं किंवा मला 2 पैसे ₹1500 काय उरणार आहे मला? ₹1500 मधली अमाउंट जी आहे ती संस्थेला जाते. ₹4500 लोकांच्या फीस येतात. मी 4 विषयाची प्रमाणपत्र द्यायलो तुम्हाला. शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि हे आता. माझ्या परीने जेवढं होतंय तेवढं देण्याचा प्रयत्न आहे माझा. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी हे बघा, मी
जन्म घेतलाय, कार्य करणारे, निघून जाणारे. मला नावाची गरज नाही, मला कोण्याच गोष्टीची गरज नाही. हां, परमेश्वराला योग्य वाटलं पृथ्वी तलावर राहण्यासाठी हा प्राणी व्यवस्थित आहे, तर परमेश्वर मला पुढचं आयुष्य देईल. हां, परमेश्वराला वाटलं नाही हा व्यवस्थित प्राणी नाहीये पृथ्वी तलावर पुढे जगण्यासाठी, तर ते माझं बघून घेईल. मला भोग देईल, दारिद्र्य वगैरे काही देईल. त्या पद्धतीने मी तयार आहे. म्हणजे कार्य हाती घेतले. हे कार्य अजून लोकांना गरजेचं आहे. कित्येक हजारो शेळीपालक महाराष्ट्रातले असे आहेत, ज्याला ही माहिती लय गरजेची आहे, जी शिकवायला होती. त्यांच्यापर्यंत पोहोचावी. याच्यातून लय काय अशी भरपूर कमाई होती वगैरे डोक्यातून भाग काढून टाका. आज जर एखाद्या हॉटेलवर जर दोघं जण जेवायला गेले तर ₹1000 बिल व्हालंय. तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. तुम्ही दुनिया बघितलेली आहे, मी दुनिया बघितलेली आहे. किंवा आजूबाजूला शेळीपालनाची ट्रेनिंग जे चालू आहे तिथे जाऊन बघा कळतं. म्हणून माझं म्हणणं आहे, जर चांगलं आहे, चांगलं वाटतंय ना, तर एक ओळ लिहा. जो गरजवंत आहे त्या गरजवंताला या सगळ्या गोष्टी मिळतील, असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद.